आरसा महानगर वार्ता। मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे। या दुर्घटनेत कचऱ्याच्या डोंगराचे स्खलन होऊन त्याने थेट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीलाच आपल्या पोटात घेतले आहे। बुधवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत इमारतीमधील 18 कामगार कचऱ्याखाली अडकले होते। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी 1:30च्या सुमारास हा कचऱ्याचा डोंगर कोसळला। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सर्व कामगार इमारतीमधील उपाहारगृहात जेवणासाठी एकत्र आले होते। इमारत कोसळताच 5 कामगारांनी बाहेर उड्या मारल्याने ते बालंबाल बचावले, मात्र 18 जण हजारो टन कचऱ्याखाली दबले गेले। बचाव पथकाने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इमारतीत माईक आणि छोटे ड्रोन सोडले आहेत। अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून पाईपद्वारे प्राणवायू पुरवला जातोय। कटरच्या सहाय्याने भिंतीला भगदाड पाडून जवान आत दाखल झालेत। या दुर्घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ऍक्टिव्ह झाली। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्र्यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिलेत। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।